सोन्याच्या दरामध्ये 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे दर 95,996 रुपयांवर. राज्यातल्या 132 रेल्वे स्टेशन्सचं नूतनीकरण होणार. राज्यातल्या प्रकल्पांसाठी केंद्राकडून जवळपास 24,000 कोटी मंजूर. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबईकरांचा मध्य रेल्वेवरचा प्रवास आणखी गारेगार होणार. मध्य रेल्वेचा 14 वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय. सध्या 66 एसी फेऱ्या धावत असून 16 एप्रिलनंतर फेऱ्यांची संख्या 80 वर पोहोचणार. पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. पुलाचा गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय. सुमारे 334 लोकल फेऱ्या रद्द. मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागामध्ये पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं धोरण. परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्यासाठी क्रिसिल संस्थेची नियुक्ती. मुंबईतील वॉटर टँकर संपाचा आज दुसरा दिवस. आजही काही प्रमाणात हाऊसिंग सोसायट्या आणि बांधकाम विभागांना पाण्याचा फटका बसण्याची शक्यता. सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा का होतोय त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर. पाणी प्रश्नावर महापालिकेकडून वॉर रूमची देखील निर्मिती. सलग 3 दिवस पुणेकरांनी 40शी पार तापमान सहन केल्यावर काल तापमानामध्ये किंचित घट. यामुळे उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा. नाशिक शहरातील उद्यानं दुपारच्या सत्रातही सुरू राहणार. उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे उद्यान विभागाचा निर्णय. उद्यानं दुपारीही खुली केली असली तरी स्वच्छता नसल्यामुळे लोकांची मात्र नाराजी. अल्पसंख्याक शाळांसह अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचे प्रकार. शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक आणि शिक्षकांची SIT चौकशी करा. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सरकारकडे मागणी. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही. राज्यातल्या वाढत्या तापमानामुळे 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. कामाठीपुराचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागामध्ये उभी राहील तेव्हा या भागाला महान कवी नामदेव ढसाळ नगर असं नाव दिलं पाहिजे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची कल्पना. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे सर्किट सुरू होणार. छत्रपती शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणं जोडली जाणार. फडणवीसांचं वक्तव्य. शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनामध्ये व्हावं. खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंची मागणी. राजभवनातील स्मारकासंदर्भात अमित शहा आणि फडणवीसांची चर्चा. दोघांनीही राजभवनातील स्मारकाची घोषणा करावी. उदयनराजेंचं आवाहन. महापुरुषांच्या पुतळा उभारणीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे. 5 सदस्यांच्या समितीचे जिल्हाधिकारी असणार अध्यक्ष. पुतळे उभारणीसाठी नवी मार्गदर्शक तत्वही जारी. आतापर्यंत शासन स्तरावर होत होते निर्णय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईत होणार. फिल्म सिटीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला जमीन. मुंबईला जागतिक मनोरंजन केंद्र बनवणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शाश्वत शहरी विकासासाठी वहन क्षमता सर्वेक्षण करा. उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक विकास केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबाबत दाखल जनहित याचिकेवर कोर्टाची नोटीस. गुजरातमधील वनताराच्या धर्तीवर अनंत अंबानींनी महाराष्ट्रामध्ये सूर्य तारा प्रकल्प उभारावा. गणेश नाईक यांची अंबानींना विनंती. ठाण्यामध्ये त्या संदर्भात एका जागेचा विचार सुरू असल्याचीही गणेश नाईक यांची माहिती. नागपूरमध्ये बुटीबोरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. आधी दुरुस्तीचं काम 9 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं. आता मात्र 9 जुलैपर्यंत मुदतवाढ. गडचिरोलीतील चंद्रपूर, चारमोशी, धानोरा, आरमोरी या 4ही मार्गांच्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवलं. गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे यांच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई. संभाजीनगरमध्ये उच्चभ्रू भागामध्ये छेडछाडीचं प्रमाण वाढलं. बन्सीलाला नगर भागामध्ये येण्या जाणाऱ्या महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून तरुण काढतायत पळ. घटना CCTVत कैद. छत्रपती संभाजीनगरातील महिलांसोबत घडणारे गुन्हे थांबवण्याला प्राधान्य. वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या प्रमुख प्रवीणा यादव यांची प्रतिक्रिया. एसटीतील पगारासाठी 120 कोटी सरकार तातडीनं देणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. यापुढे 1 महिना आधीच निधी एसटी महामंडळाला देणार. तसंच 7 तारखेलाच पगार होणार. सरनाईकांचं आश्वासन. एसटीच्या जागांवर BOT तत्वावर बांधकाम करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव सादर होणार. एसटीच्या जागांवर 60 वर्षांसाठी BOT करारावर बांधकाम.
मुंबईच्या गोराई बेस्ट बस डेपोमधील कंत्राटी बस चालक आज संपावर. चालकांना वेळेवर पगार नसल्यामुळे संप पुकारला. नांदेड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन. वेतनासह निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या. आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांची मागणी. कंत्राटी कामगारांचा पगार 3 महिने रखडल्यामुळे कामगार आक्रमक. कामगारांकडून काळ्या फिती बांधून आंदोलन. येत्या 15 तारखेपर्यंत पगार झाला नाही तर काम बंद आंदोलनाचा कंत्राटदारांचा इशारा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रयत क्रांती संघटनेचं सोलापूरमध्ये आंदोलन. सोलापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. वीज पुरवठा, सोयाबीनला आणि कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन. आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात प्रहारच्या वतीनं आंदोलन. बारामतीमध्ये अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळसह कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात. टोरेस घोटाळ्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार. जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे प्रयत्न. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टाचा हिरवा कंदील. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील निताणे परिसरामध्ये भीषण आग. 10 एकर आंब्याची बाग जळून खाक. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. शेतकऱ्यांचं जवळपास 25 ते 30 लाखांचं नुकसान. प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलानंच केली हत्या. अक्कलकोट तालुक्यातील सिंदूरमधील धक्कादायक घटना. दिवसा बँकेच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि रात्री घरफोड्या करणाऱ्याला कोल्हापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पेट्रोल चोरी करताना पकडल्यावर चौकशी केली असता 14 गुन्हे उघडकीस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.